सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर संतप्त विद्यार्थ्यांनी अभ्यास करत ठिय्या आंदोलन केलंय। 15 ते 16 तास वीज पुरवठा खंडित होत नसल्यानं मोहोळ तालुक्यातील सीना-कुळे गावातील 20 ते 22 विद्यार्थी आणि पालक संतापले। मागील 3 महिन्यांपासून गावातला वीज पुरवठा सातत्यानं खंडित होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। लोड शेडिंग 13 ते 14 15 तासापर्यंत जाते। म्हणजे रात्री मुलं झोपल्यानंतर लाईट वगैरे येते 12च्या नंतर आणि सकाळी 6-7 वाजेपर्यंत जाते लाईट। यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आणि एमएससीला वारंवार कंप्लीट केली पण कोणी दखल घेतलेली नसल्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो। 2 ते 3 महिन्यापासून आमच्या गावात तब्बल 15 ते 18 तास लोड शेडिंग असते, म्हणजे गावात लाईटच नसते। त्यामुळे गावातील लोकांना पीठ दळण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं। आमच्या गावाच्या कडेला नदी आहे, परंतु गावात लाईट नसल्यामुळे आमच्या गावातील नागरिकांना पाण्याची सोय नाही। त्याचबरोबर गावातील विद्यार्थी वैतागून आज आमच्या जिल्हाधिकारी साहेबांकडे दाद मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यास करण्यासाठी इथं आलेले आहेत।